ब्रह्मा गुरु विष्णु गुरुदेवो महेश्वरा गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः. नमस्कार, मी परिधी दिनेश झगडे. आज मी तुम्हाला गुरु द्रोणाचार्य आणि त्यांचे शिष्य एकलव्य यांची गोष्ट सांगणार आहे. गुरु द्रोणाचार्य हे पांडवांचे व कौरवांचे गुरु होते. एके दिवशी गुरु द्रोणाचार्य आपल्या शिष्यांना धनुष्यबाणाची विद्या शिकवायला जंगलात घेऊन गेले. तिथे त्यांच्याजवळ एक भुकत कुत्रा आला. काही केले त्याचं भुकणे संपतच नव्हतं. थोड्या वेळाने त्याच्या भुकण्याचा सर्वांना त्रास होऊ लागला. गुरु द्रोणाचार्याच्या जवळून सर असे 4 बाण एकामागून एक गेले आणि त्या कुत्र्याच्या तोंडात जाऊन गेले. कुत्र्याचं भुकणं थांबलं. गुरु द्रोणाचार्याला वाटले कुत्र्याला इजा होऊ शकेल, म्हणून आपण ते बाण काढावे. म्हणून गुरु द्रोणाचार्य त्या कुत्र्याच्या तोंडातील बाण एक एक करून काढत होते. बघतात तर काय, कुत्र्याला कोणत्याही प्रकारची इजा झाली नव्हती. ते आजूबाजूला बघू लागले. त्यांच्या समोरून एक मुलगा येताना दिसला. त्या मुलाने गुरु द्रोणाचार्याला नमस्कार केला. गुरु द्रोणाचार्यांनी त्याला विचारले, बाळा तू कोण आहेस? त्यांनी सांगितले, माझे नाव एकलव्य. मला तुमच्याकडून धनुष्यबाणाची विद्या शिकायची होती, म्हणून माझे वडील तुमच्याकडे आले होते. पण तुम्हाला वेळ नव्हता म्हणून तुम्ही नकार दिला. पण मी नाराज झालो नाही. मी निश्चय केला की मी तुमच्याकडूनच धनुष्यबाणाची विद्या शिकेन. म्हणून मी तुमची मातीची मूर्ती तयार केली आणि धनुष्यबाणाची विद्या शिकू लागली. मी धनुष्यबाणाच्या विद्येमध्ये खूप निपुण झालो. गुरु द्रोणाचार्याला खूप आश्चर्य वाटले. त्याची परीक्षा घ्यावी म्हणून गुरु द्रोणाचार्याने विचारले, तू बोलतोस की मी बाण चालवले, पण आम्ही कुठे बघितले? तू असं काहीतरी कर ज्याच्याने आम्हाला तुझ्यावर विश्वास बसेल. एकलव्याने आपले बाण सोडले. बाण आजूबाजूच्या झाडावरची फुले बाणामुळे तुटून गुरु द्रोणाचार्याच्या मूर्तीच्या समोर पडले. गुरु द्रोणाचार्याला आश्चर्य वाटले. एकलव्याने गुरु द्रोणाचार्याला विचारले, आता मी तुमचा शिष्य झालो ना? गुरु द्रोणाचार्य म्हणाले, नाही, तू मी मागितलेली गुरु दक्षिणा देशील तरच मी तुला माझा शिष्य मानेल. तू मला तुझ्या डाव्या हाताचा अंगठा दे. एकलव्याने काही विचार न करता आपल्या डाव्या हाताचा अंगठा कापून गुरु दक्षिणा म्हणून गुरु द्रोणाचार्याच्या चरणावर ठेवला. गुरु द्रोणाचार्याचे डोळे पाणावले. या गोष्टीतून असा बोध मिळतो की नेहमी आपण गुरूंचा आदर केला पाहिजे, गुरूंवर श्रद्धा ठेवली पाहिजे. त्याचप्रमाणे आपण प्रयत्न देखील केले पाहिजे, तर आपल्याला नक्कीच यश मिळते. धन्यवाद.